मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. दोन्ही गट आल्यानंतर कागलचे लोक दुसरा कुठला पर्याय स्वीकारतील असं मला वाटत नाही. कागलला सुद्धा सगळा महाराष्ट्र बघायला येईल अशा पद्धतीचं आम्ही काम या निमित्तानं करून दाखवू. कारण ताकद आहे, सत्ता आहे. सत्तेचा वापर हा विकासासाठी सामान्य माणसासाठी पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे. राजकारण तर असतं, पण राजकारण विरहित त्या ठिकाणी भविष्यामध्ये कारभार व्हावा असे माननीय नामदार मुश्रीफ साहेब समजायच्या माध्यमातून आम्ही काम करू अशी अपेक्षित करतो. मला खात्री आहे की या आघाडीला ताकदीनं मतदान होईल. लोक आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि 100% मला खात्री आहे की आम्ही मोठ्या फरकाने या निमित्ताने निवडून येऊ. नमस्कार. कागल नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि ज्यामध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी पवार गट आणि समरजितदादांचा शाहू विकास आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला समोर जातो. मला खात्री आहे की या आघाडीला ताकदीनं मतदान होईल. लोक आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि 100% मला खात्री आहे की आम्ही मोठ्या फरकाने या निमित्ताने निवडून येऊ. मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण मूल्यमापन कागलची जनता करेल. गेल्या 15 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाचा वापर करून कागलला प्रचंड निधी आणला. निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काम या ठिकाणी झालेलं आहे आणि असं काम नुसते रस्ते गटार पाणी एवढ्यापुरतं राहिलं नाही, तर जी इन्फ्राची डेव्हलपमेंट पाहिजे ती खूप मोठी कागल शहरामध्ये झालेली आहे. आता संपूर्ण त्या 10-12 जिल्ह्यातली लोक कागलचं ते आमचं पर्यटन केंद्र बघायला यायला लागलेलं आहे. घरं आम्ही जवळजवळ 3000 घरं बांधली. त्यामध्ये रमाईतून IDSMT योजनेतून त्याच्याबरोबर आमच्या म्हाडामधून घरं झाली. पाण्याची योजना 4था टप्पा आता आपल्याला 40 कोटीचा मंजूर झाला. तोही काम सुरू आहे. कागल वाढायला लागला आहे. कागलमध्ये नागरिकांना वाढाले का, तर कागलमध्ये असणाऱ्या सोयीसुविधा आहेत चांगल्या प्रमाणात मिळतात अशी भावना जनतेची झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कागलला नागरिकांना वाढले. मायग्रेशन इथं यायला लागलेलं आहे आणि अनेक योजना गार्डन्स असतील, झाडं लावायचं असेल. आता उत्तमराव पाटील उद्यानमध्ये नवीन आपण मोठ्या प्रमाणामध्ये किर्लोस्कर बरोबर MOU करून आपण त्या ठिकाणी वृक्षसंपदा जी जातीवंत आहे आणि जी नष्ट व्हायला ते जगवण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. जवळजवळ 18,000 झाडं कागल शहरामध्ये त्या निमित्तानं आम्ही लावलेले आहेत, ती जगतात. त्याच्याबरोबर आपण बघता की पिण्याचं, लाईटचं, स्ट्रीट लाईट, सोलर सगळंच काम चालू आहे. सोलरवर तर आपण आता नगरपालिकेचे लाईट, आता जे पर्यटन केंद्र झाले त्याची लाईट आणि नवीन आता फिल्ट्रेशन प्लांट वगैरे आपण सर्व सोलरवर या ठिकाणी घेतोय. मोठा एक हॉल कागलमध्ये आपण नवीन बांधतोय. अनेक सभागृह, अनेक वाचनालय, 3 वाचनालय कागलला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, त्याच्याबरोबर साने गुरुजी वाचनालय आणि आनंदराव दिघे वाचनालय, 3 वाचनालय आता कागलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याचं विद्यार्थ्यांना संधी मिळण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि एक नुसता व्यापकतेनं फार डेव्हलपमेंट या ठिकाणी झालं आणि आता दोन्ही गट एकत्र आले. त्यामुळे मला खात्री कागलमध्ये गट आहेत कोण, एक मुश्रीफ साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि दुसरा एक समरजितदादांचा त्यांची शाहू आघाडी आहे. दोन्ही गट आल्यानंतर कागलचे लोक दुसरा कुठला पर्याय स्वीकारतील असं मला वाटत नाही. कारण हे कामातनं विश्वास दोघांचे काम आहे. दोन्ही संघटना मोठ्या आहेत, दोन्ही पार्ट्या मोठ्या आहेत आणि कामातून तयार झालेल्या दोन्ही पार्ट्या आहेत. त्यामुळे मला 100% खात्री आहे की आम्ही निवडून येणार आणि चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये या ठिकाणी त्या नगराध्यक्ष माझ्या पत्नी आहेत, त्यांना संधी मिळालेल्या आहे. त्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांनाही सगळं ही शिस्त व्यवस्था प्रशासन त्यांना माहीत आहे आणि आम्ही उभा केलेले जे उमेदवार आहेत ते सुद्धा सगळे एज्युकेटेड आहेत, जुन्या आणि नवीन, त्यात तरुण, त्या सर्वांना एकत्र घेऊन ही नगरपालिकेचे मोठं भविष्यामध्ये बांधलं जाईल. आणि आज पश्चिम महाराष्ट्र बघायला येतो. मला खात्री आहे की बारामतीला लोक बघायला जातात, लातूरला बघायला जातात, अनेक ठिकाणी लोक बघायला जातात. कागलला सुद्धा सगळा महाराष्ट्र बघायला येईल अशा पद्धतीचं आम्ही काम या निमित्तानं करून दाखवू. खूप काम करायचं आहे. कागलमध्ये अजून नवीन घरं बांधायची आहेत, अजून लोकांना घरं पाहिजेत, अजूनही आपल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणे एखादं जुळत शहर होतं आहे काय ते आम्हाला या निमित्तानं बघायचं आहे. आता गडकर साहेबांना आपल्याला 293 कोटी रुपयाचा कारखान्यापासून 1.3 किलोमीटरचा फ्लायओव्हर आपल्याला दिला. म्हणजे कागलमध्ये जे अत्यंत ट्रॅफिकची वाईट परिस्थिती झाली होती हायवेला ती दुरुस्त होईल आणि 293 कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले आहेत. त्या फ्लायओव्हरच्या खाली आम्ही वेगवेगळे ॲम्युनिटीज करणार आहोत, पार्किंग झोन करणार आहोत. म्हणजे शहरातली पार्किंग बऱ्यापैकी तिथं येईल. त्यावर स्पोर्ट्स वेगवेगळे, नेटचे स्पोर्ट्स, मुलींचे खेळ वेगवेगळे कराडच्या धर्तीवरचा फ्लायओव्हर होत असताना त्याच्या खालची जागा आम्हाला नॅशनल हायवेची परवानगी घेऊन आम्हाला ती मागावं लागेल. ते फार चांगल्या
वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या निमित्तानं करता येईल. याच्याबरोबर गरिबांच्या योजना असतील, आता घरकुल तर मी सांगितलंच, त्याच्याबरोबर बांधकाम कामगार योजना आहे, संजय गांधीची योजना आहे, आयुष्यमान भारतची योजना आहे, ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, त्या प्रभावीपणे कागल शहरामध्ये राबवल्या जातात आणि गरिबी माणसाचं, गरिबीचे निर्मूलन व्हावं, गरीब माणसाला त्याच्या त्या गरिबी रेषेच्या दरेशिखेच्या बाहेरून त्याला सक्षमपणे काम करता यावं अशी आमची धारणा आहे. कागलची MIDC मोठी आहे, तिथं मोठा रोजगार आहे आणि IT इंडस्ट्रीसुद्धा कागलला आली पाहिजे, MIDCमध्ये आली पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शुद्ध पाणी आहे, चांगलं पाणी आहे आणि आता पूर्वीचं दुष्काळी कागल आता ह्या दुधगंगेच्या धरणामुळं पूर्णपणे आता बागायचं झालेलं आहे. आम्ही नदीपासून स्कीम केली आहे पिण्याची आणि कालव्यातलं पाणीसुद्धा आमच्या जयसिंग तलावामध्ये सोडण्याचं आम्ही काम त्या ठिकाणी सोलरचं कसं करून केलेलं आहे. अशा अनेक उपक्रम या निमित्तानं या ठिकाणी घेतले जातात. आता अंडरग्राऊंड ड्रेनेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आमचं शाहू स्टेडियम आहे ते आम्हाला वाढवायचं आहे. तिथंसुद्धा राज्यस्तरीय स्पर्धा होण्याच्या दृष्टीने तिथे इन्फ्रा डेव्हलप करावं लागेल. अनेक कामं, त्याच्यावर ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे. कागल शहरामध्ये ट्रॅफिकची एवढी अडचण झाल्या, त्याच्याबद्दल काय मार्ग काढायला लागेल. भटक्या कुत्र्यांचा मोठा प्रश्न आहे, लोकांना त्रास व्हायला, कायदे आडवे येतात, पण त्यातून काय मार्ग निघतो काय बघावं लागेल. आणि सगळ्या पद्धतीनं कागल हे चांगलं शहर व्हावं, लोकांना आवडेल, लोकांना हवं असं. राजकारण तर असतं, पण राजकारण विरहित त्या ठिकाणी भविष्यामध्ये कारभार व्हावा असे माननीय नामदार मुश्रीफ साहेब समजायच्या माध्यमातून आम्ही काम करू अशी अपेक्षित करतो. उत्तमराव पाटील जैविक उद्यानामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो की फार मोठ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आम्ही उभा करू आणि ते सुद्धा लोकांना तिथं ट्रॅक करतोय आपण, वॉकिंग ट्रॅक करतोय. तिथं वॉकिंग ट्रॅक जवळ 2-3 किलोमीटरचं अत्यंत निसर्गमय वातावरणात होईल. त्याच्यावर हार्ट गार्डन आपण करतोय आणि नवीन काय गोष्टी करता येतील, कारण ताकद आहे, सत्ता आहे. सत्तेचा वापर हा विकासासाठी, सामान्य माणसासाठी पाहिजे, हे ब्रीद वाक्य आहे आणि त्यातून मला खात्री आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला काल. जाहीरनाम्यामध्ये केलेली कामं सांगितल्यात आणि नवीन काय करणार त्याची कमिटमेंट आहे आमची, ती सुद्धा कागलच्या जनतेला एकदा आपण जाहीरनामा दिल्यानंतर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हाला मिळेल. पुतळे शाहू फुले आंबेडकर, आता बाबासाहेबांचा, अण्णाभाऊ साठेंचा आणि महात्मा फुलेंचा पुतळा गैबी चौकात उभा केला. छत्रपती शाहू महाराजांचा आता खडेगर चौकात उभा राहतोय. छत्रपती संभाजीराजांचा आपण निपाणी वेशला उभा केला. शिवाजी महाराजांचा पुतळा आता आमचा स्टँडवर आहे, तो सुद्धा आम्हाला मोठा करायचा आहे. बसवेश्वरांचा पुतळा आम्ही उभा केला. हे पुतळे म्हणजे नुसते पुतळे नाहीत, तर याच्यातून एक संदेश आहे, सामाजिक संदेश आहे, तो सुद्धा लोकांनी अवगत करावा अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि भविष्यात मुश्रीफ साहेबांनी समजदादा ज्या भूमिकेतून माझ्या पत्नीला त्यांनी संधी दिली त्याचे मी आभार मानतो. आणि भविष्यात त्याला जो अपेक्षित कारभार आहे, कागलच्या जनतेला जो अपेक्षित कारभार आहे ते आमची आघाडी करेल अशी मला खात्री आहे. आणि यशाची मला कोणतीही त्यामध्ये अडचण वाटत नाही. कागलची जनता ही आमच्या आघाडीला स्वीकारेल अशी मी अपेक्षित करतो. घड्याळ चिन्ह नगराध्यक्षांचं आणि खाली जे उमेदवार आहेत, काही लोकांचं घड्याळ आहे, काही लोकांचं क बश आहे, त्या सगळ्या याला 2 तारखेला आपण मतदान करावं अशी विनंती करतो.